साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकरचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि मग राज्याचे प्रश्न सोडवायचे। निवडणुकीच्या पूर्वी घडभरणीला आपण आला होतात। उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो। हे सगळं घडलं फक्त आणि फक्त एक नाथ, अनाथांचा नाथ एक नाथ या माणसामुळे घडलं। गोकुळ सोबत गोकुल। या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एका बाजूला हे सगळे विकास कामांचा गाडा ओढत असताना माझ्या राधानगरी मतदारसंघात साहेब आपण आलात। 2.5 वर्षांपूर्वी एक बैठक आपण घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द तुम्ही सांगितले होते मी मुद्दाम आमच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो। त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं, पलीकडच्या बाजूला बसलेल्या सेक्रेटरीने सांगितले की राज्याचं बजेट एकूण 2200 कोटी रुपये आणि आमदार आंबेडकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी 650 कोटी रुपये लागतात। साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकरचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि मग राज्याचे प्रश्न सोडवायचे। साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या त्या शब्दानंतर पडखंब्याचा प्रकल्प पूर्ण होतोय। नागनवाडीचं पाणी पूजन आम्ही केलं, आजऱ्याच्या सर्फनालाचं पाणी पूजन आम्ही केलं, निष्णपचं पाणी पूजन आम्ही केलं, झापाच्या वाडीचं पाणी पूजन आम्ही केलं, लोटेवाडीचं पाणी पूजन केलं। पलीकडच्या बाजूला वसुदेव भुजाई अतिशय आमच्या स्वप्नवत असणारी आमची सिंचन योजना ती सुद्धा मार्गी लागते। वसुदेव भुजाई योजनेबरोबर पलीकडच्या आजऱ्यातला गौसे असेल, येडवट्टी असेल, 3 PDNचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे पूर्ण होत आहेत। कॅनॉलच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण होत आहे। एकापेक्षा एक स्वप्नवत असणारी सगळी कामं पूर्ण होत आहेत। आणि साहेब तुमच्याच आशीर्वादानं निवडणुकीच्या पूर्वी घडभरणीला आपण आला होतात। उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो। हे सगळं घडलं फक्त आणि फक्त एक नाथ, अनाथांचा नाथ एक नाथ या माणसामुळे घडलं। हे काम, हे धाडस, ही शक्ती, हे ताकद ज्या पद्धतीने दिला त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घडला। अनेक कामं जी स्वप्नवत होती ती सगळीच्या सगळी पूर्ण केली आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशा पद्धतीची आपली सगळी महाराष्ट्रात असणारी ओळख। ज्या पद्धतीने आपण सगळे इर्शाळगडमध्ये झालेल्या घटनेनंतर तिथली स्थानिकची माणसं सुद्धा जाऊ शकत नव्हते, पोलीस सुद्धा घाबरत होते, त्या ठिकाणी इर्शाळगडला जाणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असतील तर ते असाल आपण। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।